नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्याला सांगण्यात अत्यंत दुःख होत आहे. शनिवार दिनांक 31 जानेवारी चेतना देवरुखकर राहणारी बदलापूर पूर्व जुईले येथे उमदा तरुणी जी ठाण्यापर्यंत प्रवास करायची, तिचा शनिवारी प्रवास हा शेवटचा ठरला आज. आणि मला त्याच्यामध्ये काहीतरी वाटलं की ह्या ताईला न्याय मिळायला पाहिजे, त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य असं की बदलापूरहून सुटणारी 8:10 छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणारी ही फास्ट लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येते. या लोकलला बोललं जातं बदलापूरची राणी. आणि ह्या लोकलचा खूप दिमागदार सोहळा असतो दसऱ्याच्या दिवशी. फक्त मोटरमन आणि गार्डला शाल आणि श्रीफळ दिलं की इथे संपत नाही. हा व्हिडिओ खूप गरजेचा आहे बघणं. मी का तळमळीनं सांगतो, व्हिडिओचं अत्यंत धोकादायक कारण ना तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. का कुठल्याच व्हिडिओला मी कधीच सांगत नाही की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा किंवा सबस्क्राईब करा, पण या व्हिडिओला मी कायम सांगतो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया की नक्की कारण काय झालं तिथे. मी हा व्हिडिओ कालच बनवला होता, पण मला त्या व्हिडिओला मध्ये काही त्रुटी जाणवल्या, त्यामुळे तो मी व्हिडिओ काल पोस्ट केला नाही शनिवारी. हा मी रिपीट व्हिडिओ बनवतोय. जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर ही गाडी उभी राहिलेली आहे आणि तिथे 8:10 इंडिकेटर तुम्हाला दिसतंय. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणारी फास्ट लोकल, त्याच्या बाजूलाच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं पण तिथे घड्याळ चालू आहे. 8:04 ती गाडी तिथे दिसते उभी राहिलेली. म्हणजे साधारण 8:03:30 ही गाडी आली असेल, कारण ती 30 सेकंद मध्ये गाडी भरली असेल. आणि 8:04 नंतर हे काउंटडाऊन चालू झालेलं आहे. या व्हिडिओचं मी शेवटचे चित्रण अपघाताचं आहे ना ते दाखवू शकलो नाही, कारण आपल्या त्या बहिणीचा जो दुर्दैवी मृत्यू झाला ते अत्यंत विदारक दृश्य आहे, त्यामुळे मी ते दाखवू शकलो नाही. आणि 8:05 आणि 34 सेकंद ती गाडी सुटली. आणि शेवटच्या क्षणी ती ताई आली आणि ती लेडीज डब्याचा दुसरा दरवाजा पकडण्याचा प्रयत्न केला. गाडीनं प्लॅटफॉर्म सोडणार होती तोपर्यंत ती पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मान्य आहे तिनं घाई केली, कित्येक प्रवासी घाई करतात, पोटा पाण्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते धावपळ करतात, मान्य आहे. पण 8:05:34 गाडी सुटली, मग 4.5 गाडी अगोदर का सुटली? जर 4.5 गाडी अगोदर का सुटली तर त्या तरुणीच्या मृत्यूला जबाबदार ही सर्वेसर्वा रेल्वे आहे. मोटरमन आणि गार्डने ही 4.5 गाडी अगोदर का हलवली? जर हलवली नसती तर ती चेतना देवरुखकर येऊन तिने व्यवस्थित गाडी पकडली असती. 4.5 गाडी हलवण्याचं कारण का? तुम्ही बघू शकता, मी सुद्धा खोटं बोलत नाही, तिथे काउंटडाऊन चालू आहे. थोडा विचार करा, बदलापूरला कायम ट्रेन ही ना 35 मिनिटं 40 मिनिटं लेटच असते. आमची सकाळची 8:52 स्लो लोकल ही कायम 5-10 मिनिटं लेटच येते. मग ही गाडी 4.5 अगोदर सुटण्याचं कारण का? इथं रेल्वेने स्पष्टीकरण दिलं पाहिजे. कारण 28 वर्षाची तरुणी, महिन्यापूर्वी तिचं 1 वर्षापूर्वी तिचं लग्न झालं होतं. काही स्वप्न असतील तिची, मान्य आहे. मी 100 वेळा सांगतो, मान्य आहे तिने घाईमध्ये येऊन चालू ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला, धावती ट्रेन. प्रत्येक जण करतात, मान्य आहे. पण 4.5 गाडी अगोदर सुटण्याचं कारण हे रेल्वेने स्पष्टीकरण दिलं पाहिजे. आणि ह्या तरुणीची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घेतली पाहिजे. 4.5 गाडी अगोदर सुटण्याचं कारण का? जर ती सुटली नसती तर ती चेतना देवरुखकर या वेळेत पोहोचल्या असत्या आणि त्या ट्रेन पकडू शकल्या असत्या. मग 4.5 गाडी सुटण्याचं कारण का? रेल्वेने खरंच हे स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे.
आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ड्रायव्हित भावतर्फे चेतना देवरुखकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.